नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्युडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमधला विषय आहे? बघा, संरक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील संरक्षण। बघा, हा विषय संघ सूचीमधला तो विषय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ऐतिहासिक बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1764। बघा, या वर्षी बक्सारची लढाई ही झाली। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जिल्हा अधिकारी। बघा, हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे या ठिकाणी अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता शब्द येईल या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा, श्वसन संस्था बरोबर फुफ्फुस आहे, तर रक्ताभिसरण संस्था यांच्याबरोबर खालीलपैकी कोणता शब्द येईल? बघा, श्वसन संस्था बरोबर फुफ्फुस आहे, तर रक्ताभिसरण संस्था याच्या पुढीलपैकी कोणता शब्द येईल? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 हृदय या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामधला सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणता आहे? बघा, भारतामधला सर्वात उंच मिनार म्हणजे कुतुब मिनार। बघा, दिल्ली या ठिकाणी आहे भारतामधला सर्वात उंच तो मिनार आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, संगमरवर बघा, हे खनिज खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून सर्वात जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राप्त? बघा, संगमरवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून सर्वात जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये प्राप्त केले आहे संगमरवर? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राजस्थान। बघा, या राज्यामधून संगमरवर या ठिकाणी जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये प्राप्त केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव या ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअरवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषदेचे बघा कामकाज एकूण किती समित्यामार्फत चालते? जिल्हा परिषद यांचं कामकाज एकूण खालीलपैकी किती समित्यामार्फत चालते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील जिल्हा परिषद बघा यांचं एकूण कामकाज जे काय असतं एकूण 10 समित्यामार्फत यांचं कामकाज हे चालत असते। प्रश्न क्रमांक 9 बघा, मुळदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? मुळदूस हा रोग बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील मुळदूस हा रोग बघा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तलाठ्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय? बघा, तलाठ्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील तलाठ्याच्या बघा कार्यालयाला सज्जा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किण्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? किण्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील किण्व हा बघा कवक यांचा या ठिकाणी प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा असतो? शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा असतो?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, शुद्ध हिऱ्याचा स्फटिक हा अष्टकोनी या प्रकारचा तो असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय स्थापन बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे स्थापन केले बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमानुसार उच्च न्यायालय स्थापन केलेलं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, कलम 214 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जपान बघा या देशाला उगवत्या सूर्यांचा देश असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दक्षिण भारतावर सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्याने आक्रमण केले. दक्षिण भारतावर सर्वात प्रथम कोणत्या राज्याने आक्रमण केले होते. बघा अल्लाउद्दीन खिलजी बघा या राजाने सर्वात प्रथम दक्षिण भारतावर राज्य या ठिकाणी आक्रमण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 एकर म्हणजे खालीलपैकी किती गुंठे होय. 1 एकर म्हणजेच खालीलपैकी किती गुंठे होय. बघा 1 एकर म्हणजे 40 गुंठे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते. बघा भीमा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बघा भीमा ही नदी बघा पुणे या जिल्ह्यामध्ये उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग बघा समृद्धी महामार्ग बघा मुंबई नागपूर बघा या 2 शहरांना जोडणाऱ्या या ठिकाणी मार्ग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता. बघा लोकमान्य टिळकांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 1920 बघा या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीची खोरे संतांची भूमी म्हणून ओळखतात. महाराष्ट्रामध्ये बघा कोणत्या नदीची खोरे संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. बघा गोदावरी नदी खोरे बघा महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. कोरकू बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोरकू बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने बघा या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक खालीलपैकी किती. बघा सोने या धातूचा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे. बघा 69 या ठिकाणी सोने बघा धातूचा या ठिकाणी अनुक्रमांक आहे. बघा प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं. महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे. बघा जळगाव हे महाराष्ट्रामध्ये बघा केळी उत्पादनामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान जनधन योजनेचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं आहे. बघा पंतप्रधान जनधन बघा घोषणेचं या ठिकाणी घोषवाक्य म्हणजे माझे खाते भाग्यविधाते या ठिकाणी घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो. ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो. बघा ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई या ठिकाणी बघा ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी काय. सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी काय होय. तर त्याला राजकोषीय तूट या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 बघा, होन्शू बेटे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. होन्शू बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा जपानचा समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस खालीलपैकी कोणता असतो. बघा लाकूड जळताना त्यामध्ये बघा कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी मुख्य गॅस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मार्गारीन
हा खालीलपैकी कोणत्या पोषण तत्वाचा स्त्रोत पदार्थ आहे? मार्गारीन हा खालीलपैकी कोणत्या पोषण तत्वाचा या ठिकाणी स्त्रोत पदार्थ आहे? मार्गारीन. बघा मार्गारीन बघा हा या ठिकाणी स्निग्ध पदार्थ या ठिकाणी स्त्रोत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांच्या महाधिवक्ता बघा घटक राज्यांचे म्हणजे राज्यांचे महाधिवक्ता यांची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत करतात? बघा महाधिवक्ता यांची नेमणूक बघा राज्यांचे राज्यपाल बघा हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा अयोध्या बघा हे शहर उत्तर प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी अयोध्या शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या भारतामध्ये चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा या ठिकाणी बघा भारतामध्ये बघा चंदनाच्या लाकडाचे बघा सर्वाधिक उत्पादन हे बघा कर्नाटक या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन बघा हा खालीलपैकी केव्हा अस्तित्वात आला? बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन खालीलपैकी केव्हा अस्तित्वात आले आहे? बघा 2 फेब्रुवारी 2006 या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी बघा छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? छत्तीसगड बघा छत्तीसगडची राजधानी रायपूर या ठिकाणी बघा छत्तीसगडची या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक सोनमर्ग गुलमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सोनमर्ग गुलमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा सोनमर्ग गुलमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? राष्ट्रपती बघा या पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? बघा राष्ट्रपती बघा व्हायचं असेल तर बघा किमान 35 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, तामिळनाडू या राज्याची राजधानी खालीलपैकी व तामिळनाडू या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा चेन्नई बघा तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत हक्क बघा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क यांच्या संबंधीचं कलम म्हणजे बघा कलम 32 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रादेशिक ग्रामीण बँकांची बघा RRBची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी RRB यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा RRB सन 1975 बघा या वर्षी RRB यांची स्थापना करण्यात आली होती. बघा राष्ट्रपतीच्या बघा पदग्रहण समयी बघा खालीलपैकी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? बघा राष्ट्रपतींना बघा खालीलपैकी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? बघा या ठिकाणी सरन्यायाधीश बघा यांच्याकडून बघा भारताचे राष्ट्रपती यांना शपथ घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला? बघा कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे? मदनलाल धिंगरा यांनी तो या ठिकाणी कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध केलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये बघा कांचनगंगा बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर हिमालय पर्वत रांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार बघा केंद्रशासित प्रदेश यांची राजधानी खालीलपैकी अंदमान आणि निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा पोर्ट ब्लेअर बघा अंदमान आणि निकोबार यांची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती? ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? बघा 8 या ठिकाणी ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या बघा नेमणुका करण्याचे अधिकार हे राष्ट्रपती यांना असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
कुष्ठरोगाला कारणीभूत ठरणारा घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? बघा, कुष्ठरोगाला कारणीभूत ठरणारा घटक म्हणजेच जीवाणू या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? जगामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे? बघा, नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? बघा, सन 1994 या वर्षी बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम हा कायदा लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांचे बघा मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा, घटक राज्यांचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा, घटक राज्यांचं बघा मंत्रिमंडळ हे विधानसभेच्या ठिकाणी जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? वेबसाईटवरील बघा प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना होम पेज या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा, भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे? भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.